अंशू नाजूका चना आणायला गेले तर डिश उडवले सगळ्यांना, पण सगळ्यांना डिश आणल्या. पूजाचे पिठाचे लाडू. हो हो भारी बसत. लोणारगावचा कालिका मातेचं मंदिर. अरे बाबा बाबा बाबा. टोटल 110 भाकरीची ऑर्डर आपण आज कंप्लीट करणार आहोत. अजून जरी कोणाची ऑर्डर आली तरी आपण घेऊ. तुम्हाला पण जर भाकरीची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर माझा दिसतोय भाकरी कॉन्टॅक्टसाठी. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून भाकरीची ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आणि आपण खापरीची भाकर कस्टमरला देतोय. हे बघा, खापरीची भाकरी आपण कस्टमरला देतोय म्हणजे. चला मंडळी, आता इथं चूल पेटवले, मस्त उन्हावण्याला पाणी ठेवले. आपल्याला आज 110 भाकरी ऑर्डरच्या द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे तर आता दुपारी 45 भाकरी द्यायचे आहेत ना. मग ज्या काही राहतील त्या एक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. ओके. सो आता 45 भाकरींचा उन्हावणे मी ठेवले चुलीवर. ठेवा झा घातला. आता इथे घेतलीत मस्त भाकऱ्या बनवायला ना. आज खापरीवरच्या भाकरी कस्टमरला द्यायला घेतल्यात, कारण का ऑर्डर मोठी आहे म्हणून दोन्ही साईडला 2 तवे ठेवलेत. म्हणजे एक तवा ठेवला, एक खापरी ठेवली. ओके. हे बघा. चलो मंडळी, एक 45 भाकरींचं टार्गेट आता आपण कंप्लीट म्हणजे व्हायला आलं आहे. ही शेवटची भाकरी आता राहिली. 45च्या 50 भाकऱ्या झाल्यात. आता 5 आपल्या घरामध्ये समज कामात येतील आपल्याला. जर कोणाच्या आल्या तरी पण घेईन मी. एक संध्याकाळी मला 6 वाजता ऑर्डर द्यायची, एक 7:30 वाजता ऑर्डर द्यायची. टोटल 110 भाकरीची ऑर्डर आपण आज कंप्लीट करणार आहोत. अजून जरी कोणाची ऑर्डर आली तरी आपण घेऊ. तुम्हाला पण जर भाकरीची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर माझा दिसतोय भाकरी कॉन्टॅक्टसाठी. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून भाकरीची ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आणि आपण खापरीची भाकर कस्टमरला देतोय. हे बघा, खापरीची भाकरी आपण कस्टमरला देतोय मंडळी. या आता जावाला मस्त ऑमलेट बनवले ना, ब्रेड होते तेच घेतलेत. ओके. चलो जावाला म्हणजे आता भाकरी झाल्यात ना, तर बरं जरा पेटपूजा करून घेऊन दे. भूक पण जोराची लागली आता. चला मंडळी, आता इथे ठेवलं आहे चिकन. आणि चिकन थोडंसंच आहे कारण की आता हे आणि चिन्मय जेवायला आहेत त्याच्यामुळे. आणि आज काही सकाळपासून जास्त तुम्हाला काही ब्लॉग दाखवता नाही आलं ब्लॉगमध्ये, कारण का आज भाकरींची मोठी ऑर्डर होती. एक पुरण्याची 75 भाकरींची आपल्याला ऑर्डर होती आज. आणि एक लोणारची 35 भाकरींची. लोणारची म्हणजे अंकिताचीच ऑर्डर आहे. तिथे जायचं आहे आता. 1:30पर्यंत निघू आम्ही घरातून. आता मोनिशा आलाय कामावरून आणि तो वरती फ्रेश होतोय. मी पण आता भाकरी माझ्या आत्ताच झाल्यात. एक सकाळी 45 भाकरी पुरण्याला आपण दिल्यात आणि त्याच्यानंतर 3-3:30 वाजता मी दुसऱ्या 65 भाकरी बनवायला घेतल्या. 65 म्हणजे घरात पण आपल्याला 5-6 भाकरी बनवायच्या होत्या. अशा 70 भाकरी एक 3:30 वाजल्यापासून घेतलेल्या बनवायला. एक 4:15पर्यंत भाकरी आपल्या झाल्यात 70. आणि आता कस्टमर पुरण्याचा एक येतोय भाकरी घ्यायला. आणि ज्या दुसऱ्या 35 भाकरी आहेत त्या आता लोणारला घेऊन जायचे आहेत अंकिताला, कारण की त्यांच्या जत्रा आहे. जत्रा नाही म्हणजे चिऊचा नवस आहे. चिऊ म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी. आज तुम्हाला मस्त माझ्या 5 नंबर बहिणीच्या घरी घरचा ब्लॉग पाहायला भेटेल. माझी बहिणीची मुलं, आमची धमाल मस्ती. ओके. सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे. चिऊच्या नवसाचा आज काहीतरी बकरा कापणार आहेत त्याच्यामुळे. तर ती बोली ताई येताना मग भाकऱ्या पण घेऊन ये. म्हणजे भाकऱ्यांच्या निमित्ताने बोलते तू येशील तरी, नाही तर अशी काही येशील नाही म्हणजे आमंत्रण केलं तरी. पण तिला माहिती आहे, तिला काय सगळ्यांनाच माहिती आहे. एवढं लांब कोण जाईल बघा. ती बोलली चला ये म्हणून. म्हणजे बोलते मग येताना भाकऱ्या पण घेऊन ये. तर बरं चला. तर असं
आणि आता चिकन ठेवलं यांना एकीकडं. आता काय करते माहिती का, झाडू मारते पटपट. आता एक 5:45 वाजल्यात. झाडू मारून घेते पटपट आणि मग फ्रेश होते मी पण. त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करून आपण निघणार आहोत लोणारला जायला. ओके. आणि सकाळपासून तुम्हाला जास्त काही मला ब्लॉग मध्ये काही दाखवता आलं नाही, कारण की भाकऱ्याचंच काम चालू होतं. सकाळी एक 10:15 वाजता भाकऱ्या करायला घेतलेल्या. एक 11:15 11:30पर्यंत त्या 45-50 भाकरी कंप्लीट झाल्या. हिरो बघा कामावरून आला आहे. तो हिरो बघा कुठं बसला आहे, शिया जनावर आहे. चला, आज माझा अवतार तुम्ही इग्नोर करा. 110 भाकरींची तर आपल्याला ऑर्डर होती आज. आणि एक 15-16 भाकरी आपल्या सकाळपासून एक रात्रीपर्यंत त्या, म्हणजे अशा एक टोटल आपण आज 125 भाकरी बनवल्यात. ओके. चलो, पाय तर जाम दुखतात, कंबर पण दुखते, पण भारी वाटते. कारण का मेहनतीचा पैसा जेव्हा आपल्या हातामध्ये येतो ना, तेव्हा त्याची जी म्हणजे त्याचा आनंद वेगळाच असतो काहीतरी. चला, हा झाडू मारून घेते आणि मग फ्रेश होते. बघा, या 30 भाकरी आहेत पुरण्याच्या ऑर्डरच्या आणि या 36 भाकरी म्हणजे या 35 भाकरी आहेत लोणारच्या. ओके. पॅकिंग वगैरे आता करून ठेवल्यात भाकरी. कस्टमर येईल आणि घेऊन जाईल. आवरा, कुठं बिझी आहेस? उताना मारले फोनवर जापत. पैसे कशाचं? पैसा दो पैसा. अंग जाऊ चल कातोरे आहे ना, मग पैसा पैसा कर. यो एक कातोरीनुसार बोंबाल दे. चला, आता रेडी झाले मी आणि चहा घेतले पिवायला. या तुम्ही बस चहा पिवायला. मनीष कामावरून आलेला, थोडंसं आराम करत होता. तो जेवायला दिले गेला तर मी तोपर्यंत फ्रेश व्हायला 6:30पर्यंत घरातून निघू आपण जायला. चला मंडळी, आता आपण निघू. भाकरी पण घेतल्या आहेत. ओके. चला, यो पण रेडी झाले आता. नाही, चिन्मयने जेवणाची तयारी केली 7:30 वाजताच. इकडे लक्की त्यांच्या जेवणाची पण तयारी झालेली आहे. चला लक्कू शेठ, या जेवायला. जेवा मंडळी. आता आपण निघू. 7:30 वाजल्यात बरोबर रात्रीचे. आणि आता लोणारला जायला निघालो आहे आम्ही. मोनिश आणि मी चिन्मयला सांगत होती जा बरं तू भाऊजीसोबत. चिन्मय बोला मी नाही जात, जा. ओके. चलो आपण जाऊया. अरे बाबा बाबा बाबा, किती काय करायला घेतलंय बाबा. माऊ पण आले का? साथीला आले का माऊ? हा हो बोलत प्राची. शिकून जा, शिकून जा. 2 वर्षांनी याच करायचा. मग आम्हाला बोलवा तुम्ही जेवायला. काही तर आता चुलीवर काहीतरी ठेवले, पातेले आणि मटण का डालमंडे माहीत नाही, तर हा काहीतरी. आलास दुपारी आले काय? आता माऊने मस्त ब्लॉग शूट केले माझा ना माऊ. बहिणी सुद्धा आलेले साथीला. कालिका मातेचं मंदिर. कालिका माता की जय. लोणारगावचा कालिका मातेचं मंदिर. काय भारी आहे देवीचं. इकडे बघा, याला कवरी मज्जा आली बघा. कवरी मज्जा आली याला. पोरा साथी घाले घालू दिला. मामाच तर त्याला जोर झाले दुसरा वाशाच ना. चला आपण बसलो एका जागेवर. चला आई चल या आपण तिकडे. अंशू नाजूका चना आणायला गेले तर डिश उडवले सगळ्यांना. बोलते सगळ्यांना डिश त्याची मम्मी चना आणायला गेली तर डिश घेऊन झाले आपल्याला. पोरा डोक्यांची घालू ती. चला आता अंकिता तिरापणे जेवून जायले. सातीची तिरापणी जेवून 7च बोलतात ना ग. 7 लोणारगावची. दे चल दे.
या मंडळी घ्यायला देवाचा मेंढा कापला ना तिरपली असते. तू का बागेत बसले गे? नाही मंडळी आता तुम्ही पण जावाला मस्त. चिल्लर पार्टी जमलेली आहे गाईज. आमची चिऊ चिवा ए चिवडा. मंडळी या जावाला ना मस्त बकऱ्याचं मटण. बकऱ्याचं नाही बकऱ्याने मेंढा. भाकर कांदा लिंबू तांबू मुतवालती तुतवालती होती. आमचा अंटू घंटू आहे. तिकडे गोलू आहे. इकडे चिवा आहे. आमची चिवा या आई आहे. वनताई आणि ताई आमचा बाबा सगळे बसलेले. करा सुरज कुठून गेलाय? कुठून गेलाय? करा तुझी फॅमिली कुठं? दीदी बरी आहेस ना? मस्त. ए सूरज इकडे ये ना. काही पला तर काही लांब लांब लगेच झालं तर पला तर पोऱ्या काही लांब लांब क लगेच झालं तर काही पला तर लांब लांब क. पूजाचे पिठाचे लाडू. हो हो भारी मस्त. आमच्या घरा पण याच लाडू करायला लागतं आहे पूजाच्या पिठाचं. हां दे. बाय बाय. मंडळी आता आपण निघालो घरी जायला. एक रात्रीचे 10:30 वाजले आहेत. 10:30 वाजता आपण निघालो. नक्की जेवून बिवून पाहुणे मंडळी सगळे जेवायला बसले आहेत. चला